यानंतर परळीतून एक महत्त्वाची बातमी हाती येते। परळीत वैजनाथ मंदिरामध्ये तणाव निर्माण झालेला आहे। पिंडीचं दर्शन घेण्यावरून महिला भाविक आक्रमक झाल्याचं कळतंय आणि त्यांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे। गोविंद शेळके आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। गोविंद, या महिलांची नेमकी मागणी काय आहे? रेश्मा, काही दिवसापूर्वी या वैजनाथ मंदिराच्या पिंडीवरती स्पर्श करून दर्शन घेता येत होतं, मात्र पिंडीची झीज होते या कारणामुळे मंदिर प्रशासनाने त्या ठिकाणी एक चांदीचं आवरण बसवलं होतं पिंडीला आणि त्यानंतर मात्र सातत्याने भाविकांची मागणी राहिलेली आहे की आम्हाला त्या चांदीच्या आवरणामुळे स्पर्श करून दर्शन घेता येत नाहीये। यासाठी काही वेळा आंदोलन पण झाली, म्हणजे अगदी एक आंदोलन तर 6-7 दिवस चाललेलं होतं, मात्र त्यानंतरही ट्रस्टनी आपला निर्णय बदलला नाही। आज मात्र सकाळी 10-12 महिला त्या मंदिरात दर्शनासाठी गेल्या 5 वाजता आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की जोपर्यंत आम्हाला पिंडीला हात लावून स्पर्श करून दर्शन दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही बाहेर येणार नाहीत। आता परळीचे तहसीलदार त्यांच्याशी चर्चा करतायत, मात्र एकूण भाविक जे आक्रमक झालेत आणि मागणी करतायत की वैजनाथ मंदिराच्या या पिंडीचं स्पर्श करून दर्शन घेता आलं पाहिजे। रेश्मा, निश्चित। गोविंद, अतिशय थोडक्यात सांगशील की महिला आणि पुरुष दोघांनाही पिंडीला स्पर्श करू दिला जात नाही? नाही, यापूर्वी महिला पुरुष असा काही भेदभाव नव्हता। आता सर्वांसाठीच ट्रस्टीचं म्हणणं आहे की ते जी पिंड आहे महादेवाची त्याची झीज होत चालली आहे आणि त्यामुळं त्याच्यावरती आवरण टाकलेलं आहे चांदीचं, त्यामुळे महिला पुरुष असा भेदाभेद इथं नाहीये। बरं गोविंद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।